आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार आदरणीय शंकरभाऊ जगताप, त्याचप्रमाणे मुळशी भोरमधून उभे असणारे शंकरभाऊ मांडेकर, शत्रुघ्नभाऊ बापू काटे, उमाताई कापरे, शरद ढमाले, नाना काटे, बाळासाहेब वाल्लेकर, चंद्रकांतताई सोनकांबळे, मंचावर उपस्थित महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपला पुणे जे आहे हे जागतिक स्तरावरचे एक प्रमुख शहर बनलेलं आहे। पुण्याचा औद्योगिक विकास ज्या रीतीने होतोय, कदाचित देशामधली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुणे असं म्हटलं तर गैर होणार नाही। मला आठवतं 1995 साली ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो, त्यावेळी अनेक वेळा मी या चिंचवडच्या रस्त्याने मुंबईवरून पुण्याला येत होतो। भयंकर ट्रॅफिक जामचा त्रास होता आणि विशेषतः खंडाळा आणि लोणावळ्याच्या घाटामध्ये एखादा टँकर जर उलटला तर मुंबईचा ट्रॅफिक बंद होत होता। महाराष्ट्राच्या विधान परिषद सभापती जयंतराव टिळक एकदा अधिवेशनाकरता यायला निघाले आणि अडकले आणि त्या अधिवेशनात दिवसभर पोहोचू शकले नाही, कारण संपूर्ण रोड बंद होता। त्यावेळी मुंबई आणि पुण्याच्या मध्ये एक मोठा हायवे बांधण्याची संधी मला मिळाली आणि भारतातला पहिला द्रुतगती महामार्ग हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे म्हणून तयार झाला आणि त्याने एक लँडमार्क केला। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने आता हा प्रोजेक्ट खूप लहान आहे, कारण मी आता असे 40 एक्सप्रेस हायवे याच्यापेक्षा 4 पट 8 पट 10 पट मोठे बांधतोय। पण त्यावेळी याचं महत्व याकरता होतं की पहिल्यांदा ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे काय आहे हे भारताला माहीत झालं। पण आज तोही हायवे पूर्णपणे ओव्हरपॅक झालेला आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ट्रॅफिक जॅमची आहे आणि मला याची कल्पना आहे आणि मला आता एका नवीन हायवेच्या कामालाही पण आम्ही सुरुवात केली आहे। तुम्हाला माहिती असेल की अटल सेतूवरून आल्यानंतर आपण पनवेलकडे जाण्याच्या ऐवजी अटल सेतूवरून डायरेक्ट आपण मुंबई ते बेंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम हातात घेतलेलं आहे आणि त्यातल्या पहिल्या पॅकेजचं टेंडर पण निघालेलं आहे आणि मुंबईपासून म्हणजे JNPTचा जो रस्ता आहे अटल ब्रिजवरून आल्यानंतर त्या रस्त्यापासून तर पुण्याच्या रिंग रोडपर्यंत आणि पुण्याच्या रिंग रोडपासून बेंगलोरपर्यंत एक नवीन रस्ता तयार होणार आहे। हा 55,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात पुण्याचा ट्रॅफिक जाम कमी होण्याकरता नक्की मदत मिळेल। पुण्यामध्ये जो उत्तरेतून ट्रॅफिक येतो तो दिल्लीहून, उत्तर भारतातून, पंजाब, हरियाणा, काश्मीरपासून जे सगळी मंडळी दक्षिण भारतात जातात ती दिल्ली मुंबई हायवेनी आपला सध्याचा जो वसई विरारचा रस्ता आहे त्या रस्त्याने मुंबईमध्ये येतात। मुंबईवरून लोणावळा खंडाळ्याच्या मार्गाने मुंबई पुणे हायवेने पुण्यात येतात आणि पुण्यावरून सोलापूर आणि कोल्हापूर अशा दोन बाजूला हा ट्रॅफिक इथून डिवाइड होतो। पण मला याची कल्पना असल्यामुळे आता एक आम्ही नवीन रस्ता बांधायला घेतला आहे आणि तो खऱ्या अर्थाने जुन्या काळामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी अशा प्रकारे आम्ही भाषणामध्ये बोलत होतो, पण हा प्रत्यक्षात त्याचा तो रस्ता तसाच होणार आहे। आपल्यापैकी अनेक जण मनालीला गेले असतील। मनालीवरून आपण रोहतांग पासला जेव्हा जातो तेव्हा रोहतांग पासमध्ये जायला 3.5 तास लागायचे। आता तिथे अटेल टनेल झालेली आहे, त्यामुळे केवळ 8 मिनिटात तो प्रवास होतो 3.5 तासाच्या ऐवजी। आणि अटल टनेलमधून बाहेर निघाल्यानंतर हिमालयाच्या मध्यभागातून लडाख लेह पर्यंत 9 टनेल आणि रस्त्याचं काम जोरात सुरू आहे
तिथून लद्दाख लेहला आल्यानंतर श्रीनगरकडे जाण्याकरता कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी टनेल जोजिला टनेल, ज्याची एस्टिमेटेड कॉस्ट 12,000 कोटी होती, पण आपण भारतीय तंत्रज्ञानाचा उपयोग करून ती कॉस्ट फक्त 5,000 रुपयात आणली आणि 6,000 रुपयाची बचत केली. आता त्या टनेलचं 75% काम पूर्ण झालेलं आहे. तिथून बाहेर निघाल्यानंतर झेडमोर टनेल आहे, जिथे आता नुकतंच आतंकवाद्यांनी हल्ला केला ती आहे. आणि या आपली जी जोजिला टनेल आहे, इथून बाबा अमरनाथचं दर्शन होऊ शकतं आणि बाजूला कारगिलची पहाडी आहे, जिथे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. आणि तिथून निघाल्यानंतर झेडमोरनंतर श्रीनगरला आपण आलो की श्रीनगरपासून जम्मूपर्यंत 18 टनेल आहेत आणि हा सगळा रस्ता आता जवळपास पूर्ण होत आलेला आहे. तिथेच आम्ही कटऱ्यापासून दिल्लीपर्यंत एक द्रुतगती महामार्ग जवळपास 40,000 कोटी रुपयाचा बांधायला घेतला आहे, तोही जवळपास पूर्ण होत आलेला आहे. आणि त्या कटऱ्याच्या रस्त्याने आपण वळलो की अमृतसरच्या मार्गाने दिल्लीला आलो की दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे हा भारतातला 1385 किलोमीटरचा 1,00,000 कोटीचा एकच रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण सुरतमध्ये आल्यानंतर आपण आता नवीन रस्ता बांधतो आणि ज्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सुटणार आहे. सुरतवरून मुंबईला येण्याच्या ऐवजी सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, त्रिवेंद्रम, कोचीन, हैदराबाद हा सगळा दक्षिणेचा ट्रॅफिक तिकडे वळणार आहे. आणि त्यामुळे डायरेक्ट हा रस्ता म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी असा रस्ता तयार होणार आहे. आणि याही रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. आजच मी सोलापूर जिल्ह्यात होतो, मग सांगली जिल्ह्यात होतो आणि रस्त्याने जाताना मला हा रस्ता पण पाहायला मिळाला. त्यामुळे हा रस्ता जर झाला तर निश्चितपणे पुण्याचं ट्रॅफिक जो आहे उत्तरेतून येणारा, जो दक्षिणेत जाणारा कोल्हापूर आणि सोलापूरला जाणारा तो ट्रॅफिक कमी होईल आणि पुणे आणि मुंबईचं आणि पुणे एक्सप्रेस हायवेवरचा ट्रॅफिक जाम कमी होईल. ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला त्यावेळी एवढा विचार दूरचा केला नाही, पण हा वेस्टर्नली बायपास जो आहे हा त्याच वेळी मला बांधण्याची संधी मिळाली. पण या रस्त्यावर आता 1,60,000 PCUs आहे. पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक वाढतोय आणि चिंचवड, पिंपरी चिंचवड, पुण्याच्या सगळ्याच ठिकाणी त्यामुळे ट्रॅफिक जामचे प्रश्न जटिल बनत चाललेले आहेत. पण मी आता जवळपास पुण्यामध्ये 80,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर बांधायची जवळपास मंजुरी दिलेली आहे. या सगळ्यांमध्ये मला माहिती आहे की आपण सगळेजण सध्या प्रदूषण ही पण समस्या आहे आणि ट्रॅफिक जॅम ही पण समस्या आहे. मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी 2014 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 635 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, पण 2014 नंतर 577 किलोमीटर नवीन घोषित झाला आणि आता 1211 किलोमीटर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 27 कामं मंजूर झालेली आहे आणि त्याची किंमत 54,000 कोटी रुपये आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कदाचित एवढे मोठे कामं एकाच जिल्ह्यात असतील तर तो पुणे जिल्हा आहे. पुणे शहरातलं ट्रॅफिक लक्षात घेता एलिव्हेटेड कॉरिडॉर आम्ही बांधतोय. आपण माहिती असेल आपल्याला की आम्ही नागपूरमध्ये असा एक प्रयोग केला की एकाच पिलरवर खाली रोड, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो. मग मला अजित पवारांनी पण त्यावेळी तुमच्या इकडे एक मला वाटतं प्रकल्प असा बांधला आहे आणि अशा 3 ठिकाणी बांधला. पण आता अजून एक चौथा आत्ता मी महिन्यापूर्वी देवेंद्रनी मी उद्घाटन केलं. खाली राष्ट्रीय महामार्ग आहे, वरती मुंबई मद्रास, मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास रेल्वे लाईन आहे, त्याच्यावरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे. म्हणजे 4 लेअर एकाच ठिकाणी. गड्डी गोदाम म्हणून नागपुरातला चौक आहे त्या ठिकाणी बांधलं. त्यामुळे आता जे पुण्यात फ्लायओव्हर बांधणार आहे ते एकाच पिलरवर हे सगळे करणार आहे. आणि म्हणून मला आनंद त्यातला पहिला आहे नाशिक फाटा खेड हा एलिव्हेटेड रोड आहे 30 किलोमीटरचा. याची किंमत 8,000 कोटी आहे
याचा काम मंजूर झालेला आहे। निविदा याच्या प्रक्रियेत आहे, निविदा स्वीकारण्याच्या प्रक्रियेत आहे। त्यानंतर पुणे सोलापूरवर हडपसर ते यावत एलिव्हेटेड रोड आहे, हा 33 किलोमीटर आहे, हा 5,500 कोटी रुपयाचा आहे। याचा DPR पूर्ण झाला, टेंडर आता निघणार आहे। पुणे ते सातारा NH48 यावरही खूप अडचणी आहेत। या ठिकाणी NH48 वर नरे ते रावेतवर 38 किलोमीटर असा 4,000 कोटी रुपयाचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे आणि त्याचे करण्याचं नियोजन DPR फायनल झालेला आहे। त्याचबरोबर कात्रज घाटामध्ये रावेत एलिव्हेटेड कॉरिडॉर, कात्रज बोगदा ते रावेत एलिव्हेटेड कॉरिडॉर हा 38 किलोमीटरचा आहे, हा 5,000 कोटीचा आहे। याचाही DPR तयार झाला, लवकरच त्याचं टेंडर निघेल। पुणे ते शिरूर एलिव्हेटेड हायवे हा 53 किलोमीटर आहे, याची किंमत 8,000 कोटी आहे। हे काम मंजूर झालेलं आहे। मी MSIDCला जे इथे रेल्वेचं काम करत होते दीक्षित साहेब, पुण्याच्या मेट्रोचे, नागपूर मेट्रोचं, त्या महाराष्ट्र सरकारने MSIDC म्हणून हे संस्था काढली आहे, त्यांना हे काम करायला दिलेलं आहे। दुसरं तळेगाव चाकण शिक्रापूर हा 54 किलोमीटरचा, हा 7,000 कोटी रुपयाचा फ्लायओव्हर आहे, एलिव्हेटेड रोड आहे आणि त्याचाही DPR मंजूर झालेला आहे। या 6 कामापैकी नाशिक फाटा ते खेड हा जो 30 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर झालेला आहे, ज्याची किंमत 8,000 कोटी आहे, त्याचं टेंडर बोलवण्यात आलेलं आहे आणि या कॉरिडॉरसाठी DPR देखील पूर्ण झालेला आहे। 2 कॉरिडॉर पुणे शिरूर व तळेगाव चाकण शिक्रापूर हेही महत्त्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की यामुळे नक्कीच पुणे शहरामध्ये पुष्कळ रिलीफ मिळेल। पुणे शहरामध्ये जो ग्रीनफील्ड येणार आहे तो मुंबई पुणे बंगलोर, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, या एकंदरीत याची किंमत हे 53,000 कोटी रुपये आहे। आणि त्याचबरोबर एक नवीन रस्ता आम्ही डिझाईन केलेला आहे, तो पुणे ते औरंगाबाद केवळ 2 तासात होणार आहे आणि हा रस्ताही 15,500 कोटी रुपयाचा नवीन रोड आहे, तोही पण MSIDCला दिलेला आहे। मुंबई पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड म्हणजे नवीन रस्ता आहे आणि आता याच्यामध्ये मला विश्वास आहे की मुंबईपासून तर बेंगलोर हे 6.5 तासात पूर्ण होणार आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये हा महाराष्ट्रात फलटण किंवा सांगली जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून जाणार असल्यामुळे त्या भागामध्ये देखील विकास होण्याकरता मदत होईल। मला माहिती आहे की पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी तुम्ही मलाकडे आपल्या शंकर भाऊंनी वारंवार याचा फॉलोअप केला आणि त्याच्यामध्ये कात्रज देऊ रोड जो NH वर आहे, सध्यापूर्वी MIDCने जो बांधलेला पूल होता, मी त्याच्यावर आलो आता, त्याला तोडण्याचं काम आम्ही करणार आहे आणि हा बांधलेला अरुंद पूल जो आहे तो तोडून आम्ही 6 पदरी एलिव्हेटेड फ्लायओव्हर बांधणार आहोत। 5,000 कोटीचा त्याला मंजुरी दिली आहे। शंकर भाऊंनी याची मागणी केली होती, याचं काम लवकरच सुरू होईल। नाशिक फाटा ते राजगुरुनगर इथे 8 लेनचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम आता सुरू करत आहोत, त्यासाठी पण 8,000 कोटी रुपये आपण मंजूर केले आहे आणि या दोघांचं एक सुंदर प्रेझेंटेशन मी एकदा आपल्या दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे पाठवीन, त्यांनी जरूर याचं डिझाईन व्हायरल करावं, कारण ऑलरेडी हे मंजूर करून ठेवलेलं आहे। या रोडच्या बाजूला सर्व्हिस रोडबद्दल त्यांनी ठिकठिकाणी सूचना केलेल्या आहेत, त्या सर्व्हिस रोडचेही पण नक्कीच त्याच्याही बाबतीत सुधारणा केली जाईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की मी असे 1-1 लाख 2-2 लाख 3-3 लाख कोटी घोषणा करतो, मग होईल काम की होणार नाही, तुम्ही काळजी करू नका। मी कधीच खोटं आश्वासन देत नाही। मैं जो बोलूंगा वो 100% डंके की चोट पर पूरा करके दिखाऊंगा, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। 10 वर्षात एकही पत्रकार अजून असा आला नाही की मी घोषणा केली आणि त्याने मला विचारलं की तुम्ही काम का झालं नाही। जे होण्यासारखं असेल त्याला नाही म्हणायची धाडस माझ्याकडे आहे। आज मोठ्या प्रमाणावर या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची गरज आहे, कारण देशाची प्रगती आणि विकास करायचा असेल तर 2 क्षेत्र महत्त्वाची आहेत। एक उद्योग आणि व्यापार क्षेत्र महत्त्वाचं आहे आणि दुसरं कृषी क्षेत्र महत्त्वाचं आहे।
पण उद्योग व्यापार आणि कृषी क्षेत्रात जर प्रगती करायची असेल तर 4 गोष्टी जरूर आहे. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि या 4 इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप झालं तर इंडस्ट्री येणार, उद्योग व्यापार वाढणार, एक्सपोर्ट वाढणार. आणि उद्योग व्यापार वाढला, एक्सपोर्ट वाढला तर रोजगार निर्माण होणार. आणि रोजगार निर्माण झाला तर गरिबी दूर होणार. शेतीमध्ये पण पाणी आणि वीज मिळालं तरच विकास होणार आहे. मी आज सोलापूरवरून ज्यावेळी मिरजला जात होतो तेव्हा मी काही काळाकरता माझ्याकडे वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्री होती. मी महाराष्ट्राला बळीराजा योजनेमध्ये 6,000 कोटी रुपये दिले, जे 50% जास्त सिंचन प्रकल्प पूर्ण झाले होती त्याकरता पैसे दिले. आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये 6,000 कोटी रुपये दिले. आज मी सोलापूरनंतर सांगोल्यावरून जेव्हा उडत होतो आणि माझ्या मोबाईल फोनवर लोकेशन बघत होतो तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मी त्या भागामध्ये अनेकदा गेलोय, त्यामुळे वरतून पूर्ण दुष्काळाचं चित्र होतं. सांगली, सातारा आणि सोलापूर या सगळ्या भागामध्ये आटपाडी, जत या सगळ्या तालुक्यात दुष्काळ, कवठे महांकाळ सगळा दुष्काळ होता. आणि आज जेव्हा मी वरतून बघितलं तर जे पैसे मी दिले त्याच्यातून टेंबू, म्हैसाळ प्रकल्प पूर्ण झालं आणि त्याचं पाणी संपूर्ण दुष्काळी भागात गेल्यामुळे सगळ्याच ठिकाणी हिरवं क्षेत्र मला बघायला मिळालं. आणि त्यातली प्रगती आणि विकास बघून मला अतिशय मनापासून आनंद झाला. आणि म्हणून शेतीच्या क्षेत्रामध्ये पाणी असलं पाहिजे. बीज, प्लांट आणि सीड दोन्ही याच्यात क्रांतिकारी रिसर्च करून परिवर्तन झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण शेती केली पाहिजे. आज मला विश्वास आहे की मी गेल्या 2004 पासून मी ट्रान्सपोर्ट मंत्री तर आता आहेच, 10 वर्ष झाली. मी एक ठरवलं की आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल इम्पोर्ट होतं. आमच्या सरकारने केलेलं सगळ्यात मोठं काम आहे. आणि त्याकरता आम्ही ठरवलं की आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट कमी झालं पाहिजे. पुणे इतकं सुंदर आहे असं तर मी म्हणत नाही, पण होतं. माझी बहीण इथे महर्षीनगरला राहायची, आम्ही लहानपणी यायचो. त्यांच्या घरातून पर्वत इथे एवढी सुंदर हवा राहायची. आता पुण्यामध्ये खूप प्रदूषण आहे आणि 40% प्रदूषणाचं कारण फॉसिल फ्युएल आहे. आणि म्हणून अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलमध्ये काम करायचं ठरवलं. आणि मला अतिशय आनंद आहे की इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन आता हळूहळू सगळीकडे सुरू होत आहे. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी कार आहे दिल्लीमध्ये. पाण्यापासून हायड्रोजन निघणार आणि त्यावर कार चालणार याच्यावर कोणाचा विश्वासच नाही. म्हणून मी शेवटी ती कार आणली आणि त्या कारमध्ये फिरतो. त्या कारचं नाव आहे मिराई. मिराई हा जपानी वर्ड आहे आणि त्याचा अर्थ आहे फ्युचर, भविष्य. म्हणजे येणारा काळ फ्युचरिस्टिक फ्युएल आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी कोणती महत्वाची असेल तर ग्रीन हायड्रोजनची आहे. पण आज आपला शेतकरी ऊसाच्या रसापासून, मळीपासून, मक्यापासून, तांदूळापासून, बायोमासपासून इथेनॉल करायला लागला. आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे टोयोटो कंपनीची इनोवा गाडी आहे, नागपूरलाही आहे आणि दिल्लीत आहे. जगातली पहिली गाडी आहे Euro 6 इमिशन नॉर्म्स पूर्ण करणारी. आणि ती गाडी 100% बायो इथेनॉलवर चालते आणि ती 60% वीज तयार करते. 1 वर्ष झालं कधी बंद नाही पडली, पोल्युशन 0. आणि तिचा पेट्रोलच्या तुलनेत जर पेट्रोलच्या इनोवाशी ॲव्हरेजमध्ये तुलना केली तर पेट्रोलचा दर फक्त 25 रुपये लिटर येतो. आपल्या इथे बजाज, TVS, हिरो होंडा यांनी आता इथेनॉलवर चालणाऱ्या 2 व्हीलर, 3 व्हीलर तयार केल्यात. इंडियन ऑइलने आता येत्या काळात 400 पंप इथेनॉलचे सुरू होणार आहेत. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, इलेक्ट्रिकच्या बसेस आता पॉप्युलर झाल्या, इलेक्ट्रिकच्या कार पॉप्युलर झाल्या, इलेक्ट्रिकच्या स्कूटर पॉप्युलर झाल्या. मी ज्यावेळी आज सुरू केल्या त्यावेळी मला पत्रकार प्रश्न विचारायचे की रस्त्यात जर गाडी बंद पडली आणि इलेक्ट्रिक नसेल तर मग तुम्ही धक्का मारायला याल का? आता कोणाची गाडी बंद नाही पडली. आता इलेक्ट्रिक पॉप्युलर झाली, 300% राईज आहे इलेक्ट्रिकमध्ये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप बदल सुरू आहे. आम्ही आता ट्रॅक्टर देखील CNGवर आणि गाड्या पण CNGवर आल्या. मी मधल्या 1.5-2 महिन्यापूर्वी तुमच्या इथे बजाज फॅक्टरीत आलो होतो आणि त्यावेळी
बजाजची 2 व्हीलर मोटरसायकल सीएनजीवर चालणारी लॉन्च करण्याकरता आलो होतो. मला राजीव बजाज यांनी सांगितलं की ही मोटरसायकल अशी आहे की 1 किलोमीटर पेट्रोलच्या मोटरसायकलचा खर्च ₹2.25 आहे आणि 1 किलोमीटर जर आपण सीएनजीवर गेलो तर त्याचा खर्च फक्त ₹1 आहे. म्हणजे जे लोक पेट्रोलवर ₹10,000 खर्च करतात त्यांचा सीएनजीवरचा खर्च ₹4,500 आहे. म्हणजे आपल्या गाड्या आणि स्कूटर जर आपण सीएनजीवर इलेक्ट्रिकवर कन्वर्ट केला तर बचत होणार आहे. आणि आता भारत सरकारने आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत गॅस सिलेंडर, आता सिलेंडरची गरज नाही आहे तर पाईपलाईनने आपल्या घरात गॅस पोहोचवण्याची व्यवस्था केल्यामुळे मध्यमवर्गीय घरात 10,000 ते 12,000 महिन्याची बचत झाल्याशिवाय राहणार नाही. हा मोठा फायदा आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. आणि आपल्या इथे ऑटोमोबाईल इंडस्ट्री पुण्यात खूप आहे. या खात्याचा मीच मंत्री आहे, माझ्याकडेच डिपार्टमेंट आहे. आणि मला आनंद आहे की सगळ्या ही इंडस्ट्री भारताच्या प्रगती आणि विकासामध्ये अतिशय महत्वाची आहे. ज्यावेळी मी मंत्री झालो तेव्हा 7 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री होती. नंतर काही दिवसापूर्वी ही इंडस्ट्री 15 लाख कोटीची झाली. आपला नंबर आता नुकतेच 6 महिन्यापूर्वी आपला नंबर 4था होता जगामध्ये. पण आता जपानला मागे टाकून आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये 22 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री झाली आहे आणि आपला नंबर 3रा झालेला आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे, 78 लाख कोटी रुपये त्यांचा ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. मग चायना आहे, ते 47 लाख कोटी आहे आणि आपण 22 लाख कोटी आहे. मला माहिती आहे की आपल्यापैकी अनेक लोक इथेच ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील, चाकणला, इकडे तिकडे. मी मध्ये मर्सिडीज इलेक्ट्रिक लॉन्च करायला इकडे आलो होतो. LNGवर चालणारा ब्लू एनर्जीचा ट्रक या ठिकाणी लॉन्च करायला आलो होतो. त्यामुळे अल्टरनेटिव्ह एनर्जी आणि अल्टरनेटिव्ह फ्युएल, बायोफ्युएल याच्यामध्ये झपाटून जी प्रगती होते आहे यात आपल्या देशाचा ग्रोथ रेट वाढणार आहे. आणि सगळ्यात मोठा कोणता फायदा असेल तर या सगळ्यांमधून शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. कारण कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. आपल्याकडे टमाटर, डाळिंबाचा ज्यूस असेल, टमाटरचा असेल, संत्र्याचा असेल, हे सगळे स्वस्त आहे पण ज्यूस महाग आहे. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर हा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हा अन्नदाता नाही आहे तर हा ऊर्जादाता झाला. हा ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला. इंधनदाता नाही तर बायोबिट्युमिन दाता झाला. आणि आता बायोबिट्युमिन दाता नाही तर तो आता हायड्रोजन दाता झालाय. आणि मी आमच्याकडे परवा नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं तेव्हा मी सांगितलं की 2 वर्षानंतर या इथलं पहिलं विमान जेव्हा उडेल तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या ग्रीन फ्युएलवर, हवाई इंधनावर पहिलं विमान उडेल. ही जी प्रगती आणि विकास होतो आहे याचा श्रेय मला नाही आहे, याचं श्रेय आमच्या पक्षाला नाही आहे, याचं श्रेय तुम्हाला आहे. कारण योग्य पक्ष आणि योग्य नेतृत्व आणि योग्य नीती याच्या मागे तुम्ही उभे राहिले नसते तर हे परिवर्तन होऊ शकलं नसतं. आपल्या देशाला 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आणि या 75 वर्षामध्ये 60 वर्ष काँग्रेसला राज्य करण्याची संधी मिळाली. ग्रामपंचायत काँग्रेसची, पंचायत समिती काँग्रेसची, जिल्हा परिषद काँग्रेसची, नगरपालिका काँग्रेसची, महानगरपालिका काँग्रेसची, मुंबईत राज्य काँग्रेसचं, दिल्लीत राज्य काँग्रेसचं. आणि या 60 वर्षामध्ये चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आपल्या देशाचं नुकसान झालं. मी आता डिसइन्व्हेस्टमेंट कंपनी याचा कमिटीचा चेअरमन आहे. एअर इंडिया आलं, 70,000 कोटीचा घाटा. कर्नाटकमध्ये सोन्याची खाण आहे कोलारला, बंद, घाटा. स्टील इंडस्ट्रीमध्ये घाटा, बंद पडले. जेवढे जेवढे सरकारने उद्योग केले ते सगळे बंद पडले. पण हे उद्योग करायचं कारण काय? व्यापार करणं हे सरकारचं काम नाही आहे. ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी ही म्हण. आणि म्हणून सरकारचा जिथे हात लागला तिथे सगळं संपलं. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री झालो त्यावेळी महाराष्ट्रात आमच्याकडे पैसे नव्हते.
मी पहिल्यांदी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 55 उड्डाणपूल आणि वर्डी बांद्रा करता कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे केले. 5 कोटी रुपये केवळ सरकारकडनं घेतले आणि बाकीचे सगळे पैसे मार्केटमधून उभे केले. जेव्हा 500 कोटी रुपये पाहिजे होते, मी 96-97 ची गोष्ट सांगतो आपल्याला, त्यावेळी आम्हाला 1200 कोटी मिळाले. ज्यावेळी 600 कोटी पाहिजे होते त्यावेळी 1100 कोटी मिळाले, ओव्हर सबस्क्राईब. आणि रिलायन्सचं टेंडर होतं 3600 कोटीचं, म्हणजे आजच्या 50,000 कोटीचं. ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे फक्त 1650 कोटीत बांधून पूर्ण झाला. आणि त्यावेळचे 2000 कोटी म्हणजे आजचे कमीत कमी 25 ते 30,000 कोटी रुपये वाचले. या देशामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी कमी कोणती असेल तर देशाकरता इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमी आहे. पैशाची कमी नाही आहे. आणि हे मी म्हणतो कारण मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली, माझ्याकडे पैशाची कमीच नाही. मी जेव्हा कॅपिटल मार्केटमध्ये आमचा इन्व्हिट मॉडेल लॉन्च केलं होतं तेव्हा 7 दिवसाचा टाइम होता. आणि 7 दिवसांनी येऊन मला ती बेल वाजवून मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये मला तो बॉन्ड इश्यू क्लोज करायचा होता. मी त्यावेळी माझ्या परिवाराबरोबर गोव्यामध्ये गेलो होतो आणि पहिल्याच दिवशी 7 तासामध्ये आमच्या इन्व्हिट मॉडेलचा जो बॉन्ड इश्यू होता तो ओव्हर सबस्क्राईब झाला. 7 टाइम्स मोर. एवढा पैशाचा पाऊस पडला. मी लगेच गोव्यावरून सकाळी मुंबईला आलो, बेल वाजवली स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि इश्यू क्लोज केला. या देशात पैशाची कमी नाही आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत व्हावा, $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी व्हावी, जगामध्ये आपला देश विश्वगुरू व्हावा. आपल्यामध्ये सगळी क्षमता आहे. आज आपले IT इंजिनियर जगामध्ये खऱ्या अर्थाने वेल रिकग्नाइज आणि त्यांचा रिस्पेक्ट आहे. मला जपानच्या प्रधानमंत्र्यांनी विचारलं की एवढे तुमच्या देशातले IT इंजिनियर्स केवढे हुशार का असे आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये काही मॅथमॅटिक्सचे काही जीन्स आहेत का, एवढं चांगलं काम ते करतात. अमेरिकेमधल्या 10 डॉक्टरपैकी 6 डॉक्टर भारतीय आहेत. इंग्लंड UK मध्ये असणाऱ्या 10 डॉक्टरपैकी 6 डॉक्टर भारतीय आहेत. आपल्या देशामधले तरुण आणि आपला देश असा भाग्यवान आहे की जगातला पहिल्या नंबरचा देश आहे की ज्या देशात सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर जगात कोणत्या देशात असेल तर त्याचं नाव हिंदुस्थान आहे. आणि म्हणून आपण विश्वगुरू बनू शकतो. आपण $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवू शकतो. आत्मनिर्भर भारत बनवू शकतो. आपण खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये हे पोटेन्शियल आहे. आणि म्हणून याकरता या देशाचं हे चित्र आणि भविष्य बदलवायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य नीती, योग्य नेतृत्व आणि योग्य पार्टी याची निवड करावी लागेल. मला आठवतं की काँग्रेस पक्षाने कधी कधी 20 कलमी, 40 कलमी, 8 कलमी, 5 कलमी खूप कार्यक्रमाच्या घोषणा दिल्या. गरिबी हटावचा नारा दिला. कोणाची गरिबी हटली? दलितांची गरिबी हटली, मुसलमानांची गरिबी हटली, शेतकऱ्याची गरिबी हटली, शेतमजुराची गरिबी हटली. हा, जे केलं ते मान्य केलं पाहिजे. गरिबी हटली ती काँग्रेसच्या कार्यकर्त्याची, नेत्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी जरूर हटली, पण सामान्य माणसाची नाही हटली. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत जातीवाद आणि सांप्रदायिकतेचं जहर कालवण्यात आलं की जर भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलवून टाकू. खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलणार नाही आणि कोणाला बदलवू देणार नाही. संविधान 4 पार्ट मध्ये आहे. त्यातला पहिला पार्ट आहे संविधानाची मूलतत्व. मी पण लॉ मध्ये संविधानाचा पेपर 3ऱ्या वर्षाला होता आणि यामध्ये केशवानंद भारती केस झाली आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 10 खंडपीठाचे न्यायमूर्ती यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. हे बदलूच शकत नाही.
पण त्यातले जे 3 पार्ट आहे, ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधींचा रायबरेली लोकसभेची निवडणूक अवैध घोषित झाली, त्यावेळी काँग्रेस पक्षाने इमर्जन्सी तर लावलीच, पण बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या. अनेक वेळा संविधान बदलवून टाकलं आपल्या स्वार्थाकरता. आणि ज्यावेळी 77 साली जनता पार्टीचं सरकार आलं, तेव्हा पुन्हा आपण संविधानात दुरुस्ती करून त्या सगळ्या तोडमरोडल्या दुरुस्त्या रद्द केल्या आणि पुन्हा संविधान व्यवस्थित केलं. ज्या लोकांनी संविधान तोडण्याचं पाप केलं तेच हातात संविधान घेऊन जहरीला आणि खोटा प्रचार करत आहे. खरं म्हणजे आम्हाला असा समाज निर्माण करायचा आहे की जो जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि मोठा नाही आहे. माणूस आपल्या कार्याने, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या व्यवहाराने, आपली चाल चलन व्यवहार चरित्र्याने मोठा आहे. आपण मला सांगा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जात विचारतो का? आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का? आपण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराज, ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आपण कधी संतांची जात विचारतो का? कधी नाही विचारत. पण मी लोकांना नेहमी विचारतो की तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही कधी विचारता का की रेस्टॉरंटचा मालक कोणत्या जातीचा आहे? तुमच्या जिभेला जिथे चांगलं लागेल तिथे जाऊन घुसता. तिथे नाही विचार करत की हा आपल्या जातीचा आहे की नाही आहे. तुम्हाला जेव्हा हार्टचं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा ज्या डॉक्टरकडे जायचं असतं त्याला आपला जातवाला याच्याकडे करा, तेव्हा नाही, तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे. मग निवडणुकीमध्ये असा का विचार करता? निवडणुकीमध्ये देखील जो तुमचं भविष्य बदलू शकेल, जो तुमचं नशीब बदलू शकेल, जो तुमच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करू शकेल, अशा उमेदवाराच्या मागे जर तुम्ही ताकदीने उभा राहिला तर मला विश्वास आहे की तुमचे सगळे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. तो आपला अधिकार आहे. आणि हा अधिकार बजावत असताना या ठिकाणी 2 उमेदवार मंचावर उपस्थित आहेत. शंकर भाऊंना तर मी अनेक दिवसापासून ओळखतो आणि निश्चितपणे ते उच्च विद्या विभूषित आहे. सरकारी कामं कशी करायची त्यांना माहिती आहे. अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाचे अनेक प्रश्न त्यांनी मला अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की या क्षेत्रामधले जे समस्या आहेत त्या त्यांनी मला सांगितल्या. मी निवडणुकीनंतर त्यांना दिल्लीला बोलवीन आणि या राष्ट्रीय महामार्गावरच्या जेवढ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या मी सोडवून देईन याचं वचन तुम्हाला देतो. मी तर आता त्या वेस्टर्नली बायपासवर पण एलिव्हेटेड रोड बांधायचं DPR बांधायला दिलेला. माझ्या या 5 वर्षाच्या काळात या पुणे शहरामध्ये मी 1 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं करीन असा तुम्हाला विश्वास देतो. आणि त्याचबरोबर आपल्या बाजूचे शंकरभाऊ मांडेकर हे मुळशी भोरचे उमेदवार आहेत. त्यांचं चुनाव चिन्ह घड्याळ आहे ना. आणि हे आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत, युतीचे उमेदवार आहेत. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या दोन्ही उमेदवारांना या प्रचंड मताने विजयी करा. 100 बीमारी का एक ही इलाज है. तुम्ही यांना निवडून द्या, गॅरंटी माझी आहे. जगताप परिवाराशी माझे फार जुने संबंध आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या दोन्ही उमेदवारांना विजयी करून आपण सेवा करण्याची संधी द्या. माझी आज सकाळपासून 7वी सभा आहे. काल परवा मी पश्चिम महाराष्ट्रात होतो, कोल्हापूरला. काल मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंच्या कुरखेडा, तेलंगणा आंध्रच्या बॉर्डरवर होतो. आणि आज मी पुन्हा इकडे आलो सोलापूरवरून. आणि आता ही सभा करून, चंद्रकांत दादा ही सभा करून मी आणि देवेंद्रजी दोघंही आता नागपूरला जाणार, कारण उद्या सकाळी पुन्हा नाशिकमध्ये मला यायचं आहे. वेळ कमी आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो की जेवढे काही प्रश्न या भागातले असतील, यातले राज्य सरकारशी संबंधित प्रश्न देवेंद्रजी सोडवतील, अजित पवार साहेब सोडवतील, शिंदे साहेब सोडवतील.
आणि दिल्लीमध्ये जेवढे प्रश्न असतील ते सोडवण्याकरता मी पूर्ण ताकदीनिशी या दोघांनाही मदत करीन आणि म्हणून आपले आशीर्वाद यांना द्या आणि प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. नमस्कार. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.